हाय हॅलो नमस्ते. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सर्वात आधी तुम्हा सर्वांना मेरी क्रिसमस. तर मग चला वेळ वाया न घालवता क्रिसमस स्पेशल आपण आज केक बनवून घेऊया. त्यासाठी आता आपण घेतलेली आहे एका कढईमध्ये 1 वाटी साखर टाकून घेतलेली आहे. साखरेला आता आपण कॅरमलाइज करून घ्यायची. तर साखरेमध्ये एकही थेंब पाण्याचा टाकायचा नाही तर साखरेचा पाक बनेल. तो आपल्याला इथे पाक नको आहे, कॅरमलाइज करायची आहे साखर. त्यासाठी हाय फ्लेमवर साखर वितळवून घ्यायची. या स्टेजला आल्याच्या नंतर थोडं पाणी टाकायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कन्सिस्टन्सी तयार करायची आणि त्यामध्ये थोडंसं बटर टाकून गार होऊन व्हायला ठेवायची. तर मग चला आता आपण बनवूया बॅटर केकचं. त्यासाठी पाव वाटी दूध आणि पाव वाटी आपण जे जेवणामध्ये तेल वापरतो ते घेतलेलं आहे. आता त्यामध्ये टाकूया आपण मैदा. 1 वाटी मैदा नेहमी चाळून घ्यायचा म्हणजे गुठल्या राहणार नाहीत. त्यामध्ये मैद्याला देखील व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता त्यामध्ये टाकूया जी साखर लिक्विड जे आपण कॅरमलाइज करून ठेवलेलं होतं ते टाकायचं आणि त्यालासुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मिक्स करायचं. एकाच दिशेने ढवळत राहायचं, सारखं उलटसुलट ढवळायचं नाहीतर त्यामध्ये बबल्स तयार होतील. आणि आता तिथं टाकलेलं आहे मी अर्धा चमचा पावडर टाकलेली आहे. ती पावडर मिरी 2-4 काली मिरी घेतलेली, 1 तुकडा दालचिनीचा छोटासा, इलायची आणि 2 लवंगांची टाकून त्यामध्ये टाकायचे आता ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे कोणतेही घेऊ शकता. मी इथे घेतलेले आहेत काजू, बदाम, काळे मनुके, कलरफुल टुटी फ्रुटी आणि 1 कप फ्रेश ऑरेंज ज्यूस टाकून मिक्स करून घ्यायचं. आता आपण कढई गरम करत ठेवूया. कढईमध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि तुमच्याकडे जर स्टँड असेल तर तुम्ही स्टँड ठेवा, नसेल तर ठीक आहे वाटी किंवा डिश ठेवून ठेवा. झाकण ठेवून साधारण 10 मिनटं कढई गरम करत ठेवा. ती गरम होते तोपर्यंत आता केकचं भांडं तयार करूया. त्यासाठी माझ्याकडं स्पेशल असं कोणतंही केकचं भांडं नव्हतं. डब्बा होता ॲल्युमिनियमचा आणि नेहमी कोणतंही भांडं नसलं तरीसुद्धा जमल. आपलं घरगुती भांडं घ्यायचं. फक्त एवढंच काय, खालचा बेस असेल तो प्लेन पाहिजे, सपाट पाहिजे असं भांडं घ्यायचं. त्या भांड्याला मी तेल लावलेलं आहे, बटर लावलेला आहे. तेल लावलेलं बटरचा सुद्धा वापर करू शकते आणि थोडासा मैदा शिंपडायचा. एक्स्ट्राचा मैदा असेल तो साईडला काढून त्यामध्ये बॅटर टाकायचं. पण बॅटर टाकण्याच्या अगोदर आपल्याला त्या बॅटरमध्ये टाकून घ्यायचं आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकलेली आहे मी इथे आणि व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे. आणि फ्रेश ऑरेंज होता माझ्याकडे, त्याचं वरचं साल असतं ते सुद्धा थोडंसं असं खिसून टाकलेलं आहे. थोडंसंच टाकायचं खिसून आणि ते सुद्धा व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे. मिक्स केल्याच्या नंतर आता आपण टाकलेलं आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर. तर लगेच ते बॅटर आपल्या भांड्यामध्ये टाकायचं केकच्या, म्हणजे जर उशीर झाला तर त्याला ॲक्टिव्ह होऊन खूप वेळ होतं आणि केक व्यवस्थित असा फुलत नाही. तर मग थोडीशी टुटी फ्रुटी आणि ब्लॅक मनुके आणि काजूनी गार्निशिंग केलेली आहे. आता तो आपण केकचं भांडं ठेवूया. आपण जी कढई गरम करत ठेवलेली होती त्यामध्ये ठेवून घेऊया आणि साधारण 35-40 मिनटानंतर केकला उघडून बघायचं. व्यवस्थित असा केक तयार असेल, आधीमध्ये उघडून बघायचं आणि केक तयार झाला आहे की नाही हे कसं चेक करायचं. मिडलला चाकू किंवा एका काडीच्या साहाय्याने त्याच्यामध्ये टाकायची आणि जर काडी किंवा चाकू सुरी एकदम क्लीन निघाली तर मग समजायचं की आपला केक तयार आहे. साईडला टाकायची नाही, साईडून केक नेहमी तयार होतो, मिडलला वेळ लागतो, त्यामुळे मिडललाच टाकायची. तर मग बघा व्यवस्थित असा थोडासा टॅप केला आणि व्यवस्थित केक निघून बाहेर आलेला आहे. जास्त काही झंझट करण्याची तयारी लागलेली नाही. तर मग बघा इथं मस्त असा केक तयार आहे स्पंजी आणि मी इथं गेले गार्निशिंग करायला आणि सगळ्या केकची वाट लावून टाकलेली आहे. तर मग असो, गार्निशिंग तर बिघडलेली आहे पण केक तर भारी झालेला. तर मग चला या व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय बाय.